सर एक राजकीयमध्ये रोहित पवार त्याच्यासाठी तुम्ही आले आहेत. रोहित पवार असे म्हणतात की 18 ते 19 आमदार आमच्या संपर्कात आहेत. अजितदादांचे सगळे आमदार इकडे येणं शक्य नाही. मला रोहित दादा पवार काय म्हणाले याची कल्पना नाही, परंतु आज तरी अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करतोय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही हे मी स्पष्टपणे आपल्याला सांगतो. छगन भुजबळ साहेब नाराज आहेत असं चित्र आहे. आणि भुजबळ साहेब स्वतः बोलले होते की माझा अपमान झाला म्हणून मी राज्यसभेवरची जी माघार घेतली. आता मी 2-3 दिवस जवळपास परवापासून तिथे होतो. माननीय भुजबळ साहेबांची सुद्धा माझी भेट झाली. माननीय सुनेत्राताई पवार यांचा राज्यसभेचा अर्ज भरला, त्यावेळेस मी अर्ज भरायला नव्हतो पण मुंबईत होतो. माझी त्यांचीसुद्धा त्या दिवशी भेट झाली. माननीय भुजबळ साहेब नाराज आहेत असं त्यांच्या चेहऱ्यावरून मला त्या ठिकाणी कदापि वाटलं नाही. आणि माननीय भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि भविष्यातील निवडणुकासुद्धा आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली लढायच्या आहेत. त्यामुळं ही मला वाटतं ही निरर्थक चर्चा आहे की माननीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी नाराज आहेत. सर्व आमदार हजारे निवडी घेतली, अडचणी वाढल्यात का अजितदादांची? मला आज सकाळीच त्या बाबतीमध्ये समजलं. अर्थात त्या शिखर बँकेमध्ये मी सुद्धा एक संचालक आहे. अजितदादांच्या बरोबर जे 78 लोक आहेत त्याच्यामध्ये मी सुद्धा एक संचालक आहे. परंतु मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार कारखाने विकताना किंवा इतर बाबतीमध्ये त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. आम्हाला 1दा 2दा 3दा क्लीन चिट या बाबतीमध्ये विविध एजन्सीजने त्या ठिकाणी दिलेली आहे. शेवटी अण्णा हजारे साहेब या राज्याचे एक मोठे नेते, देशात त्यांचं नाव आहे आणि म्हणून शेवटी त्यांचे काही गैरसमज असतील तर ते काढण्याचा प्रयत्नसुद्धा आता सरकारच्या माध्यमातून केला गेला पाहिजे. प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. मला या प्रश्नामध्ये आणि या वाक्यामध्ये काही अर्थ त्या ठिकाणी समजत नाही, काही लागत नाही आहे. अजितदादांना संपवण्याचा प्रश्नच काय? आता मागच्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी लढलो आणि भविष्यामध्ये जर एकत्र संघ आम्ही राहिलो तरच आम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लढा देऊ शकतो. त्यामुळे अजितदादांना संपवणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. हे बघा, अजून आता 4-5 महिने निवडणुकाला आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत झालो अनेक ठिकाणी. तो पराभव आम्ही मान्य केलेला आहे. परंतु पराभव होत असताना आमच्या चुका कुठे झाल्यात, आम्ही कुठं कमी पडलो, महाराष्ट्रामध्ये आम्ही कोणत्या समुदायाला त्या ठिकाणी आपलंसं नाही करू शकलो, या सगळ्या गोष्टीवर आता विचारमंथन त्या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये मागच्या काळात झालेल्या चुका आणि आता अर्थसंकल्पसुद्धा सादर होतो आहे याच महिन्यामध्ये. या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील बेरोजगारांना असेल, शेतकऱ्यांना विशेषतः सोयाबीन असेल, कापूस असेल, याचा भावांतराचा जो फरक आहे तो देण्याचीसुद्धा मागणी आम्ही माननीय अजितदादा अर्थमंत्री यांच्याकडे केलेली आहे. अनेक प्रकारच्या योजना महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पातून जाहीर होणार आहे. त्यामुळं हा सगळा प्रयत्न आमचा पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन व्हावं यासाठीचा तो त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही या निवडणुकाला चांगल्या पद्धतीनं सामोरे जाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.